सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या तासिकेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। काल गुरुपौर्णिमा होती। या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपणही ग्रुपवर ज्या मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। आपली यापूर्वीची जी तासिका झाली त्या तासिकेत समास या अभ्यासक्रमातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाला आपण प्रारंभ केलेला होता आणि अव्ययीभाव समास म्हणजेच प्रथम पद प्रधान समास हा समासाचा पहिला प्रकार आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये अभ्यासला। आज आपल्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या समासाच्या प्रकाराला आपण प्रारंभ करतोय, ज्याला आपण द्वितीय पदप्रधान आपण असं म्हटलंय त्याला की द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास। म्हणजे सामासिक शब्दांमधला जो दुसरा शब्द असतो, जे दुसरं पद असतं, पूर्वपद आणि उत्तरपद अशी दोन पद सामासिक शब्दामध्ये असतात आणि या तत्पुरुष समासामध्ये हे जे उत्तरपद असतं, हे जे दुसरं पद असतं, या दुसऱ्या पदाचा एकूण सामासिक शब्दाच्या अर्थावर जास्त प्रभाव असलेला दिसतो आणि म्हणून याला द्वितीय पदप्रधान अर्थात तत्पुरुष समास असं म्हटलं जातं। या ठिकाणी लक्षण दिलेलं आहे, हे लक्षण आपण वहीमध्ये उतरवून घ्यायचं आहे। एकूण समासामध्ये हाच एक दुसरा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये उपप्रकार खूप आहेत आणि म्हणून शांतपणे न गडबडता न गोंधळता आपण हा द्वितीय पदप्रधान तत्पुरुष समास समजून घ्यायचा आहे। इथं लक्षण लिहिलेलं आहे, आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित उतरवून घ्यावं। त्याचा उच्चार मी करतोय। ज्या समासात दुसरे पद मुख्य असते, ज्या समासात दुसरे पद मुख्य असते आणि अर्थदृष्ट्या गाळलेला विभक्ती प्रत्यय म्हणजे समास करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द, अन्य शब्दही असू शकतात, केवळ विभक्ती प्रत्ययच विग्रहामध्ये येतात अशातला भाग नाही, अन्य शब्दही येतात। गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द विग्रह करताना, त्याची फोड करताना त्यात घालावे लागतात, अशा समासास द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास असे म्हटले जाते। इथं लिहिलेलं आहे, मी पुन्हा एकदा त्याचा उच्चार एकत्रितरित्या करतो। ज्या समासात दुसरे पद मुख्य असते, ज्या समासात दुसरे पद मुख्य असते आणि अर्थदृष्ट्या गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द विग्रह करताना त्यात घालावा लागतो, अशा समासास द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास असं म्हटलं जातं। तत् म्हणजे त्यासारखा। आपण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे पुरुष पाहिलेले आहेत, त्यासारखा तत्पुरुष समास म्हटले जाते। इथं उदाहरणं दिलेली आहेत, आपण 3-4 उदाहरणं मी लिहिलेली आहेत, वेगवेगळ्या उपप्रकारांमधली उदाहरणं आहेत। आणखीन पुढं त्याची चर्चा होतच राहील। गायरान, इथं विभक्ती प्रत्यय घालावा लागतो आपल्याला। गायीचे रान किंवा गायीसाठीचे रान, गायरान। तोंडपाठ, तोंडाने पाठ, ने हा विभक्ती प्रत्यय तिथं आपण वापरतो। किंवा राजवाडा, राजाचा वाडा, चा हा विभक्तीचा प्रत्यय आहे। किंवा देवघर, देवाचे घर हा विभक्तीचा प्रत्यय तिथं आपण वापरतोय। किंवा साखर भात, साखर घालून केलेला भात, घालून ऊन, इथे विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि विग्रह करताना विभक्तीचा प्रत्यय वापरावा लागतो। आणि त्याचसोबत दुसरं महत्त्वाचं काय की जो एकूण सामासिक शब्द तयार होतोय, गायरान, गायीचे रान, चाचीचे हा प्रत्यय इथं आलेला। इथं गाय महत्त्वाचा नाही आणि रान हे महत्त्वाचं नाही, तर गायरान या शब्दातनं जो अर्थ प्रतीत होतोय काय, गायी चरण्यासाठीचे रान, रान हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे अर्थाच्या दृष्टीने इथं, आणि म्हणून रान इथे पाठांतर महत्त्वाचे आणि म्हणून पाठ,
इथं वाडा, निवासाचं ठिकाण महत्वाचं आहे म्हणून वाडा. इथं देवाचं घर महत्वाचं आहे आणि म्हणून घर. आणि साखर भात, इथं साखरेपेक्षाही भात महत्वाचा आहे अर्थदृष्ट्या. आणि मग दुसऱ्या पदाला अर्थाच्या दृष्टीने प्रधानता असलेली दिसते आणि म्हणून हा द्वितीय पदप्रधान समास आहे. याला तत्पुरुष समास असंही म्हटलं जातं. आता हा प्रमुख मुद्दा या तत्पुरुष समासाचा पाहिल्यानंतर याच्या उपप्रकारांमध्ये आपल्याला जायचं आहे. या तत्पुरुष समासाचे म्हणजेच द्वितीय पदप्रधान समासाचे दोन ठळक भेद पडतात. आणखीन उपभेद खूप आहेत त्याचे. तर दोन ठळक भेद कोणते आहेत? पहिला आहे विधिकरण तत्पुरुष, व्यधिकरण तत्पुरुष आणि समानाधिकरण. समानाधिकरण तत्पुरुष. व्यधिकरण तत्पुरुष आणि समानाधिकरण तत्पुरुष समास हे दोन ठळक भेद पडतात. उदाहरण पाहू आपण. उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला या उपप्रकारांचं वैशिष्ट्य काय लगेच लक्षात येईल. आता समजा इथं कमलमुख असा शब्द आहे. याचा विग्रह करण्यासाठी, कमलमुख या शब्दाचा विग्रह करण्यासाठी आपल्याला कोणत्याही विभक्ती प्रत्ययांचं किंवा अन्य शब्दांचं सहाय्य घ्यावं लागत नाही याचा विग्रह करण्यासाठी. कमलमुख असं सरळ सरळ याचं असा त्याचा विग्रह होतो. इथं कुठला विभक्ती प्रत्यय येत नाही, शब्दयोगी अव्यय येत नाही किंवा आणखी अन्य शब्द येत नाहीत. पण राजाचा, राजवाडा असा शब्द आपण घेतलाय इथं समजा. तर इथं राजाचा वाडा असा विभक्ती प्रत्ययासह विग्रहामध्ये आपल्याला समावेश करावा लागतो. आणि म्हणून लक्षात असं येतं इथं कमलेचे मुख किंवा कमलाला मुख असं म्हणण्याची गरज पडत नाही आपल्याला. पण राजाचा वाडा असा अर्थ समजून घेण्याच्या दृष्टीने म्हणण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून ज्या समासामध्ये, तत्पुरुष समासामध्ये आपल्याला विशिष्ट विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा किंवा तत्सम शब्दांचा, त्यासारख्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो त्याला व्यधिकरण तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. आणि जिथं अशा पद्धतीची आवश्यकता नसते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण समानाधिकरण तत्पुरुष समास असं म्हणतो. थोडं वहीमध्ये लिहूनही घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मी सांगतोय ते पुसण्याच्या अगोदर सांगतो. तत्पुरुष समासातील हे पुसतो आणि या ठिकाणी लिहितो मी, म्हणजे आपल्यालाही लिहून घ्यायला सोपं जाईल. तत्पुरुष समासातील, तत्पुरुष समासातील दोन्ही शब्द जेव्हा एकाच विभक्तीत असतात तत्पुरुष समासातील दोन्ही शब्द जेव्हा एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमेत असतात विशेषतः, तेव्हा त्यास समानाधिकरण तत्पुरुष समास म्हणतात. वैशिष्ट्य काय? एकच विभक्ती, विशेषतः प्रथमा, विशेष करून प्रथमा, आणि प्रथमेला प्रत्यय नसतो. कमलमुख हा शब्द पाहिला आता आपण. समानाधिकरण तत्पुरुष समासाचं ते उदाहरण आहे. आणि जेव्हा
जेव्हा हे शब्द भिन्न विभक्तीत असतात, म्हणजे पहिल्या पदाला द्वितीय असेल, तृतीय असेल आणि दुसऱ्या पदाला प्रथम असेल, असे भिन्न भिन्न विभक्तीत असतात, तेव्हा त्यास व्यधिकरण तत्पुरुष समास म्हणावे किंवा म्हणतात. व्यधिकरण अधिकरण असतं त्याच्यामध्ये, त्यात विभक्ती असते. लक्षात आलं ना? उदाहरण आपण पाहिलं. उदाहरणार्थ कमलमुख हा शब्द आहे. या शब्दाचा जर विग्रह करायचा झाला आपल्याला, कमलमुख या शब्दाचा, तर त्याला कमलाचे मुख किंवा कमलाला मुख असं करत नाही, असा प्रत्यय घालून विग्रह करण्याची आवश्यकता भासत नाही. कमल व मुख असं प्रथमेमध्ये विग्रह असलेलं स्वरूप आपल्याला या समासामध्ये दिसतं. दुसरं उदाहरण पाहिलं होतं पण राजवाडा, मगाशी लिहित असताना राजाचा वाडा, चा हा शिष्टीचा प्रत्यय आणि तो तिथं घालावा लागतो. म्हणजे पहिल्या पदाची विभक्ती कुठली आहे? षष्टी आहे. आणि दुसऱ्या पदाची विभक्ती वाडा, वाडाला प्रत्यय नाही, आणि प्रत्यय नसणं म्हणजे विभक्ती कुठली असणं? पहिली असणं, प्रथम असणं. विभक्ती आपल्याला सुरू करायची तेव्हा आणखीन विस्तारानं तिथं हा अभ्यास होईलच. म्हणजे भिन्न विभक्तीमध्ये आली की तो व्यधिकरण तत्पुरुष असं त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आता आपल्याला हा मुद्दा समोर ठेवून समासाचे निरनिराळे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. लक्षात येते ना? लक्षात येते ना की अवघड नाही आहे. आता परंपरेने हा जो समानाधिकरण तत्पुरुष समास आहे यालाच कर्मधारय समास असंही म्हटलं जातं. आता आपण पुढे जाऊ तेव्हा लक्षात येईल. आपण सर्वप्रथम पाहणार आहोत व्यधिकरण तत्पुरुष समास या समासाची काही उदाहरणं आणि काही त्याची काही उपप्रकार. प्रथमेत हा तत्पुरुष समास नसतो, तो समानाधिकरण तत्पुरुष असतो, हे पण पाहिलं. यालाच व्यधिकरण तत्पुरुष समासालाच विभक्ती तत्पुरुष असंही म्हटलं जातं. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी याच्या 7 विभक्ती आहेत. या 7 विभक्तींमध्ये हा व्यधिकरण तत्पुरुष समास आपल्याला दिसतो. प्रथम आणि संबोधन ह्या ज्या 2 विभक्ती आहेत यामध्ये हा दिसत नाही. प्रथमेला प्रत्यय नसतात त्यामुळे प्रश्न येत नाही, आणि संबोधनामध्ये सुद्धा ही शेवटची जी विभक्ती त्याच्यामध्ये हा समास नसतो. तर आपण पहिल्यांदा द्वितीय तत्पुरुष समासाची उदाहरणं पाहू. द्वितीय तत्पुरुष तत्सम शब्द खूप येतील, आता नीट समजून घेऊ आपण. कृष्णाश्रित द्वितीय. द्वितीयचे प्रत्यय काय? सलाते, सलानाते. आणि जेव्हा एखाद्या विभक्ती पाहताना आणखीन हा मुद्दा आपल्या व्यवस्थित समजून घेता येऊ शकतो. बऱ्याच वेळेला काही शब्दयोगी अव्यय जे आहेत हे विभक्ती प्रत्ययासारखं कार्य करतात. शब्दयोगी अव्यय ही शब्दजाती पाहत असताना आपण ही गोष्ट पाहिली होती. इथं तसाच काहीसा विग्रह करताना आपल्याला विचार करावा लागतो. द्वितीय तत्पुरुष कृष्णाश्रित हा शब्द आहे. कृष्णास आश्रित असा त्याचा विग्रह होतो.
कृष्णाप्रत आश्रित. प्रत हा सुद्धा हे शब्दयोगी अव्यय सुद्धा स या विभक्ती प्रत्ययाचं द्वितीयचंच कार्य या ठिकाणी करत असलेलं आपल्याला दिसतं. कृष्णास आश्रित असं त्याचा विग्रह होतो. किंवा दुःखप्रत, दुःखाप्रत, दुःखप्रत, दुःखप्रत किंवा दुःखप्राप्त, दुःखास किंवा दुःखाला, दोन्ही सला दोन प्रत्यय आहेत ना, दुःखाला प्राप्त, दुःख प्राप्त. अशी उदाहरणं आपल्याला या द्वितीय तत्पुरुष समासाचे दिसतात. आता अर्थ लक्षात घेत असताना वाक्य आपल्यासमोर असावं लागतं. कारण स्वतंत्र शब्द जो असतो त्या स्वतंत्र शब्दाला जरी अर्थ असला कोशातला, तरी त्या कोशातील अर्थाची जी यथार्थता असते, परिपूर्णता असते, ते जेव्हा तो शब्द प्रत्यक्ष बोलण्यामध्ये म्हणजे वाक्यामध्ये येतो आपल्या, तेव्हाच त्याचा एकमेकांशी असणारा संबंध, कर्त्याशी काय, कर्माशी काय, क्रियापदाशी काय हे कळत असतो. त्यामुळे तर कोशगत अर्थ आपण दिलेलेत आणि वाक्य समोर ठेवून किंवा वाक्य विचारार्थ घेऊन आपण हे अर्थ लक्षात घ्यायचे आहेत. हा द्वितीयेचा अर्थ पाहिला. आता तृतीय, द्वितीय पाहिली, आता तृतीय. ईश्वर निर्मित. इथं निर्मित हे दुसरं पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून हा तत्पुरुष आहे, द्वितीय पद प्रधान आहे. आणि विग्रह करत असताना ईश्वराने नेहेशी असा त्याचा विग्रह आपल्याला करावा लागतो. ईश्वराने निर्मित. असे भरपूर शब्द आहेत. मी फक्त शब्द लिहितो, विग्रह या पद्धतीनेच तुम्ही करायचा आहे. दयार्द, दयेने आर्द हे विशेषण आहे. भक्तिवश, भक्तिवश, भक्तीने वश. द्रव्यसाध्य, द्रव्याने साध्य. कष्टसाध्य, कष्टाने साध्य. मातृसदृश, मातृसदृश. आता याचा विग्रह कसा होईल मातृसदृशचा? मातेशी सदृश. मातेसारखा, आईसारखा, मातृसम असं जेव्हा म्हणतो. तत्सम शब्द खूपदा येतो आपल्या बोलण्यामध्ये. त्याशी सम, त्याच्यासारखा. हा सुद्धा उदाहरण तुम्ही लिहू शकता. त्याशी सम, तत्सम. मराठी शब्द आहेत तोंडपाठ, तोंडाने पाठ. दुप्पट, तिप्पट, चौपट शब्द आहेत पहा. दोहोन्नीपट किंवा चोहोन्नीपट, चारपट. हे सुद्धा याच तृतीयेची उदाहरण असलेले आपल्याला दिसतात. तृतीया पाहिली आपण. आता चतुर्थी. चतुर्थीचं उदाहरण देतो. काकबली, बाहुबली नाही, काकबली. इथं ह्याचा विग्रह कसा आहे? काका करिता. म्हणजे काका अगदी देशी शब्द घ्यायचा नाही, तत्सम शब्द आहे हा. काका म्हणजे चुलता असा सुद्धा अर्थ काढतो आपण. चुलत्या करिता नाही, काका म्हणजे काय? कावळा. काका करिता. बली, काकबली दिला जातो एका विशिष्ट प्रसंगामध्ये, त्याची फार चर्चा नको इथं. काकबली. किंवा पूजा द्रव्य, पूजेसाठी. आता साठी हे शब्दयोगी अव्यय आहे. आणि हे चतुर्थीचे जे सला ते सलाना जे प्रत्यय आहेत, जे द्वितीयेचेच आहेत, त्या
प्रत्ययांचं कार्य इथं हे साठी शब्दयोगी अव्यय करत असलेलं देतं. पूजेसाठीचे कंसात आहे द्रव्य, हे चे नाही लिहिलं तरी चालेल. पूजेसाठी द्रव्य. विद्याग्रह हा शब्द आहे समजा. विद्येसाठी गृह, ग्रह नाही बघा, गृह. विद्येसाठी गृह, विद्यालय जसं म्हणतो आपण तसं गृह म्हणजे घर. आता इथं साठी हा शब्द चतुर्थीचं काम करत असलेलं आपल्याला दिसतो. वरचं पुसतो हे. चतुर्थी झाली. पंचमी. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. ऋणमुक्त विग्रह कसा आहे? ऋणातून मुक्त. आता इथं ऊन, ऊन हुन दीर्घ आहे. हा प्रत्यय ना षष्टीचा, पंचमीचा माफ करा, पंचमीचा प्रत्यय. ऋणमुक्त, रोगमुक्त, रोगातून मुक्त. तुम्ही लिहा शब्द. पाप विमोचन. पापातून. तिथं ऊन प्रत्यय आहे. हा पंचमीचा प्रत्यय असलेला आपल्याला दिसतो. किंवा मराठी शब्द काही जन्मखोड. जन्मापासून. अव्यय समासामधले जे अव्यय असतात, आजन्म, जन्मापासून. पण तिथं संदर्भ वेगळा आहे, इथं वेगळा आहे. जन्मखोड, जन्मापासून. सून, हा इथं प्रत्यय आलेला आपल्याला दिसतो. बालमित्र सारखा शब्द आहे. बालपणापासून चा मित्र, बालपणापासून मित्र, असा त्याचा विग्रह आपल्याला करता येऊ शकतो. हे पंचमीचे काही उदाहरण आहेत. पंचमी तत्पुरुष समासाचे. षष्ठी, षष्ठी तत्पुरुष. देवपूजा, देवाची पूजा. ची, चाची, चे, चाची, हे प्रत्यय. देवाची पूजा. भूपती, भूमीचा पती. आणखीन शब्द लिहितो इथं. भूपती, नृपती. नृपती म्हणजे काय? नृ म्हणजे राजा. नृपती. राजमंदिर. चाचीचे, राजाचे मंदिर. विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास. भरपूर शब्द आहेत. आता मराठीमधले काही. केळफूल, केळाचे फूल. एखादा लिहितो विग्रह इथं मी. केळफूल. आवडतं ना केळफूल? आपल्याकडे फार आमच्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत नाही. पण कोकणामध्ये केळफुलं भरपूर असतात. आणि त्याची मला असं वाटतं की भाजी खूप छान होते. मी कधी खाल्लेली नाही, पण असं म्हटलेलं की केळफुलाची भाजी फार छान होत असते. मी कधी खाल्लेली नाही. कोणाला माहिती असेल तर नंतर शेअर करायला काही हरकत नाही. राजवाडा, मगाशी पाहिलेले शब्द सुरुवातीला अगदी उदाहरणार्थ. राजवाडा, राजाचा वाडा. अशा अनेक शब्द आहेत. धर्मवेड, समुद्रकाठ, समुद्राचा काठ. आंबराई, आंब्याची राई. आवडतं ना सगळ्यांना आंबराईत फिरायला. मस्त मस्त पिकलेले. आत्ताच होऊन गेला सीझन, आता खरं तर वर्षभर संधी नाही परत, पण आंबराई छान असते खूप. हे षष्टीची उदाहरण आहेत. सप्तमी, शेवटचा प्रकार याच्यातला. सप्तमी. आता बघा, शास्त्र पंडित.
विग्रह कसा आहे? शास्त्र पंडित सारख्या शब्दाचा शास्त्रात पंडित. त्रावर अनुस्वार आहे, अनेक वचन येते अनेक शास्त्रांमध्ये, या अर्थानं शास्त्रात पंडित. त कूपमंडूक सारखा शब्द. कूप म्हणजे काय? डबकं. मंडूक म्हणजे काय? बेडूक. आपल्याला माहिती, वृत्ती एक प्रकारची. कूपमंडूक वृत्ती कधी नसावी. हा, कूपमंडूक वृत्ती चांगली नाही, पण उदाहरण येते ते फक्त. कूपमंडूक. कूपातील इल हा इथं प्रत्यय आपल्याला दिसतो. मराठी शब्द तर खूप आहेत. रानडुक्कर मी कुणाला म्हणत नाही, उदाहरण देतो इथं. घरकोंबडा, ह्या कोरोनामध्ये सगळे घरकोंबडी झालीत. घरातील कोंबडा, रानातील डुक्कर. घर जावई कोणी व्हायचं नाही आजकाल, कोणी करूनही घेत नाही, म्हणून सोडून देऊ भागतो. घरातील जावाई. पाणकोंबडा, पाण्यातील कोंबडा. वनगाय, वनातील गाय. घर जावई काय प्राणी आहे का? माणूसच आहे ना, ऐक नाही. अशी उदाहरणं आपल्याला या सप्तमीची, आता जी मी न लिहिलेली परंतु उच्चारलेली अशी जी उदाहरणं सुद्धा आहेत ना, ही फट वहीमध्ये उतरून घेतली पाहिजेत तुम्ही, तुमच्यासारख्या अत्यंत हुशार अशा विद्यार्थ्यांनी. हे आपण सप्तमी तत्पुरुष समासाची उदाहरणं पाहिली. अर्थात मी सुरुवातीला हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे की व्याकरणातले हे जे नियम आहेत हे भाषेसंदर्भातले नियम आहेत आणि भाषा अत्यंत लवचिक असते, त्यामुळं याला अपवादही आपल्याला आढळतात. विग्रह करत असताना आपण कसा विग्रह करतोय, कोणत्या अर्थानं करतोय, कोणत्या संदर्भानं करतोय, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून भिन्न भिन्न सुद्धा काय ज्याला आपण आत्ता जे पाहिलेले द्वितीयपासून सप्तमीपर्यंतचे प्रकार पाहिले तत्पुरुष समासाचे, ते प्रकार येऊ शकतात. उदाहरणार्थ आता हातघाईसारखा शब्द आहे. हातघाई, हातघाईसारखा शब्द, याचा विग्रह दोन प्रकारे होतो. हातानी घाई, हातानी घाई आणि हाताची घाई. हाताची घाई. आता इथे जे हे जे प्रत्यय आहेत ना, हा प्रत्यय कुठला आहे? हा तृतीयेचा आहे आणि हा षष्टीचा आहे. पण आपल्याला कुठला अर्थ अभिप्रेत आहे यावर तो प्रकार सुद्धा त्या ठिकाणी. हा, घरगुती. घरगुती हा अभ्यस्त शब्द आहे. आपल्याला जायचंय पुढं. ज्या सामासिक शब्दामधील दोन्हीही पदांना अर्थ असावा लागतो तर प्राधान्यक्रम ठरवता येईल. अर्थच नाहीये तर प्राधान्यक्रम कसा ठरवायचा? आणि म्हणून अशा शब्दांना मराठीमध्ये आपण अभ्यस्त शब्दामध्ये पाहतो. पदसिद्धी, शब्दसिद्धी किंवा पदसिद्धी जे प्रकरण आपल्याला यानंतर अभ्यासायचे त्याच्यामध्ये यांचा आणखीन विचार आपल्याला करावा लागेल. असे उदाहरण पाहतात. हातघाईसारखा शब्द पाहिला. आता मग असे कृष्णाप्रस शब्द पाहिला होता. हा, आपण कृष्णाप्रस शब्द पाहिला होता. तर तो सुद्धा कृष्णाप्रत शब्द द्वितीयामध्ये आढळतो आणि तृतीयेमध्ये आढळतो. कृष्णाप्रत आश्रित द्वितीय आणि कृष्णाचा आश्रित चा प्रत्ययाकडे लक्ष द्यायचं, हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय. असे आपल्याला फरक तिथं जाणवलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा ज्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास ज्याला म्हणतो तो या पद्धतीने आहे. आता पुढच्या प्रकाराकडे आपण जातोय. हा फक्त द्वितीय पदप्रधान तत्पुरुष समास जो आहे याच्यामध्येच उपप्रकार खूप आहेत, त्यामुळे जरा शांतपणे घ्यायचं, काही करायची नाही. आता पुढचा प्रकार याच्यातलाच उपपद. उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. आता ह्याचं लक्षण मात्र नीट लिहून घ्या. उपपद तत्पुरुष समासाचं समजून घेण्याची गोष्ट आहे. लक्षण असे फलकावर लिहायची गरज आहे का? नुसतं सांगतो. हां, लिहून घ्या. जेव्हा जेव्हा तत्पुरुष समासातील दुसरे पद, जेव्हा तत्पुरुष समासातील दुसरे पद ज्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही,
स्वतंत्रपणे उपयोग न होणे, स्वतंत्रपणे उपयोग होत नाही असे कृदंत किंवा ज्याला आपण धातुसाधित म्हणतो, धातुसाधित असते. कृदंत आपण पाहिले, कृदंत आणि धातुसाधित. कृदंत किंवा धातुसाधित असते तेव्हा त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हटले जाते. तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? उपपद तत्पुरुष समास. उपपद, हे जे पद आहे कुठलं? कृदंत किंवा धातुसाधित, हे प्रमुख पद नाहीये, हे उपपद आहे. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? उपपद तत्पुरुष समास. एवढा एक प्रकार पूर्ण आजची तासिक आपण थांबवणार आहोत. ह्याच्या तत्पुरुष समासातील दुसरे जे कर्मधारय, द्विगु वगैरे अन्य प्रकार आहेत हे आपण उद्याच्या किंवा सोमवारच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. पण त्या काळजी करू नका, शांतपणे घेऊ आपण. उदाहरणार्थ याची उदाहरणं घेऊ. कुंभकार, कुंभकार. विग्रह कसा होतो? कुंभ करणारा. ज्याचा तद्भव शब्द कुंभार असा झालेला आपल्याकडे. कुंभार. ग्रंथकार, ग्रंथ करणारा. कुंभ करणारा, ग्रंथ करणारा. गृहस्थ, गृहस्थ. माझा उच्चार कधी कधी चुकतो, ग्रह नाही बरं का, नाही ते ग्रह होऊन बसायचे. गृहस्थ. गृहस्थ म्हणजे गृहात अर्थात घरात राहणारा. शेषशायी. भगवान विष्णू जिथं निवास करतात, शेषशायी. शेषावर निजणारा. द्विज, दोनदा जन्मणारा. इथं फार शब्दांच्या अर्थात जायचं नाही, आपल्याला समास समजून घ्यायचा आहे. आता हे जे शब्द आहेत, कुंभकार, ग्रंथकार, गृहस्थ, शेषशायी, द्विज, त्यांचे विग्रहही समोर लिहिलेले आहेत, म्हणजे अर्थ स्पष्टीकरण दिलेले. यातील कार असेल, स्थ असेल, ई असेल, ज असेल, हे काय आहेत? ही जी शब्दरूप आहेत ही धातूंपासून झालेली आहेत. कोणकोणत्या धातूंपासून झालेली आहेत? क्रू, स्था हे धातू आहेत. क्रू, स्था, शे, जन, जन्मणारा या अर्थाने जन. या धातूंपासून ही रूपे पुढील पदाची, दुसऱ्या पदाची, कुंभकार, ग्रंथकार, गृहस्थ, गृहस्थ, शेषशायी, द्विज, ही दुसरी पदं जी आहेत या धातूंपासून बनलेली आपल्याला दिसतात. आणि अशा धातूंना किंवा या धातूंपासून बनणाऱ्या अशा शब्दांना या सामासिक शब्दांशिवाय अन्यत्र कुठेही अर्थ प्राप्त होत नाही. त्यांना या सामासिक शब्दामध्येच यावं लागतं अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी, अन्यत्र कुठेही त्याचा उपयोगही होत नाही. अशी खूप उदाहरणं आहेत. इथे लिहिली ती 3-4 उदाहरणं लिहिली मी, कुंभकार, ग्रंथकार वगैरे. तर चर्मकार सारखा शब्द आहे, चांभार सारखा शब्द झाला आपल्याकडं, सुवर्णकार, सोनार सारखा शब्द झाला, देशस्थ, पांतस्थ, कोकणस्थ, हे सगळे जे शब्द आहेत ना, स्वस्थ, पालखी पदस्थ, पंकज, पंक म्हणजे चिखल, अज, ज, ज म्हणजे जन्मणारा, पंकज, मनुज, अनुज, खनिज, द्विज, नृप, मनोहर, सुखद, जलद, हे सगळे शब्द असे कृदंत किंवा धातू साधित द्वितीय पदापासून सिद्ध झालेले आहेत असं आपल्याला दिसतं. मराठीतले शब्द आहेत शेतकरी,
शेतकरी सारखा शब्द आहे, किंवा लाकूड तोड्या, लाच खाऊ, काही शब्द आहेत आणखीन सांगत नाही, भाडखाऊ सारखे वगैरे सांगत नाही. हा, नवशिका असे शब्द आहेत काही. यातली जी द्वितीय पदं आहेत, ही द्वितीय पदं ही कृदंतापासनं म्हणजे धातू साधितापासनं सिद्ध झालेली आहेत असं आपल्याला दिसतं, आणि म्हणून त्यांना आपण उपपद तत्पुरुष समास असं म्हणतो. आणि म्हणून हा समासाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रहो, आपण समासाचा दुसरा प्रकार पाहतोय. कुठला? द्वितीय पदप्रधान म्हणजेच तत्पुरुष समास. तत् म्हणजे त्यासारखा, द्वितीय पदासारखा, त्यासारखा तत्पुरुष समास. आणि या मध्ये आपण आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये तत्पुरुष समासाची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा दोन महत्त्वाची काय म्हणूया आपण की प्रकार पाहिले आहेत. एक समानाधिकरण तत्पुरुष समास, दुसरा व्यधिकरण तत्पुरुष समास. समानाधिकरण तत्पुरुष समास हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि व्यधिकरण तत्पुरुष समास मात्र निरनिराळ्या प्रकारांमध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. समानाधिकरण तत्पुरुष समास यातनंच कर्मधारय समास हा समासाचा प्रकारही सिद्ध होतो, आणि ज्याला आपण विधिकरण तत्पुरुष समास म्हणतो, ज्यातनं आणखीन काही उपप्रकार निरनिराळे आपल्या समोर येत असलेले दिसतात, ज्यांची चर्चा आपण करतोय. मला असं वाटतं की आजच्या तासिकेमध्ये इतकं विवेचन या द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास या समासाच्या अनुषंगानं पुरेसं आहे. यावर नीट विचार करावा. जी उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी मी फलकावर दिलेली आहेत आणि अशीच सांगितलेली आहेत, ही वाक्यांमध्ये वापरून त्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आणखीन नीट व्यवस्थितरित्या आपल्याला ते समजून येऊ शकतील. सोमवारच्या तासिकेमध्ये तत्पुरुष समासातील उर्वरित उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे. तोपर्यंत नमस्कार.